महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागली त्या दिवसापासून या महाराष्ट्रातले मेन महत्वाचे पक्ष, त्या पक्षांचे नेते यांना ऊर दाटून आलेला आहे. आणि तो असा ऊर दाटून आलेला आहे. आज एक मंडल यात्रा नागपूरमधून सुरू झाली आणि 2-3 दिवसापूर्वी एक ओबीसीचं संमेलन गोव्यामध्ये झालं आणि तिथं मुख्यमंत्र्यांना पण कंठ दाटून आला होता. आणि हा कंठ ओबीसीच्या बाजूनं दाटून आलेला होता सत्तेमधल्या नेत्यांना. आणि आज कंठ दाटून आलेला होता. आज ज्यांनी मंडल यात्रा ज्या नागपूरमधून सुरू केली त्यांच्या बाबतीमध्ये मी एका वाक्यात सांगेन, अघटित घडली वार्ता आणि कोलं गेलं तीर्था. बघा, मी परत एकदा सांगतो, अघटित घडली वार्ता आणि कोले गेले तीर्था. यांचा आणि ओबीसी रिझर्वेशनचा कुठलाही काहीही संबंध नाही. मंडल यात्रा ज्यांच्या नावानं यांनी ही यात्रा जाहीर केली तो मंडल आयोग कशासाठी होता, तो मंडल आयोग कुणी निर्माण केला होता, त्या मंडल आयोगाचा ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भातला सामाजिक न्याय ज्यांनी ही आज मंडल यात्रा जाहीर केली त्या नेतृत्वानं कधी तो सामाजिक न्याय समजून घेतला का आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न केला का, या प्रश्नाची उत्तरं आम्हा ओबीसी बांधवांना मिळाली पाहिजेत. मी आता नावं घेऊन बोलेन. 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीच्या बाबतीमध्ये मी तत्पर आहे, ओबीसीला मी निधी कमी पडू देणार नाही. पण सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून तसं कुठलीही कृती घडलेली दिसून येत नाही. आणि शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मंडल यात्रा सुरू झाली. त्या मंडल यात्रेचा हेतू काय, उद्देश काय, ज्या शरदचंद्रजी पवारांनी मंडळांच्या नावानं त्यांच्या पक्षातर्फे यात्रा जाहीर केली त्या शरदचंद्रजी पवारांना, रोहित पवारांना, राजेश टोपेंना, त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांना माझं सांगणं आहे, बरं झालं आज तुम्ही ओबीसीची, तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना ओबीसीची कणव आलेली. पवार साहेब, तुमचा लाडका बबड्या मनोज जरांगे याला फक्त समजावून सांगा ना, कशाला तुम्हाला मंडल यात्रा काढावी लागेल, कशाला तुम्हाला सत्तेतून बेदखल व्हावं लागेल. एका बाजूला मनोज जरांगे जो बेकायदा मागण्या करतोय, ओबीसी मधूनच आरक्षण मागतोय. अलीकडच्या कालावधीमध्ये लाखो कुणब्यांचे सर्टिफिकेट गावोगाव काढले गेलेले आहेत. गावागावातल्या ओबीसींचे आम्हाला फोन येत आहेत, सरपंच पद ओबीसी साठी सुटलंय पण गावात सगळ्यांनीच ओबीसी सर्टिफिकेट काढलंय. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय रोहित पवार साहेब, तुमच्या पक्षाची जर मंडल यात्रा निघत असेल तर त्या मंडल यात्रेचा हेतू काय. फक्त मनोज जरांगेंना, आपल्या बबड्याला तुम्ही समजावून सांगा की हे ओबीसींचं आरक्षण आहे, हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे, हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे, हे शोषित वंचितांचं आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण म्हणजे नोकरीचा प्रोग्राम नाही. आरक्षण म्हणजे नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये ऍडमिशनचा प्रोग्राम नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आणि गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या बलुत्या अलुत्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्यांच्यासाठी मंडल आयोग आहे. ज्या शरदचंद्रजी पवारांनी आपल्या फॅमिलीच्या बाहेर इथली राजसत्ता कधी जाऊ दिली नाही त्यांना मंडल यात्रा काढण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे, याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. ज्या भारतीय जनता पार्टीनं स्वतःला आपला डीएनए ओबीसीचा म्हटलं त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मात्र महाज्योतीला आज रोजी निधी नाकारलेला आहे. महाज्योतीला आज रोजी कार्यालय नाकारलेलं आहे. महाज्योतीच्या मुलांना, मग ती एमपीएससी करणारी मुलं असोत, यूपीएससी करणारी मुलं असोत, पीएचडीचा स्टायपंड घेणारी मुलं असोत, या लोकांना गव्हर्नमेंट रिझोल्युशन असताना जो न्याय सारथीला, जो न्याय बारतीला, जो न्याय तारतीला, तोच न्याय महाज्योतीला असताना महाज्योतीच्या मुलांना मात्र निधी नाकारलेला आहे. अजितदादा पवारांनी वेळोवेळी यावरती आपलं आगाढ प्रगाढ ज्ञान ओबीसीच्या मुलांसमोर व्यक्त करून दाखवलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही निवडणुकांना सामोरं जात असताना 20 ओबीसींची महामंडळं वेगवेगळ्या जातींची जाहीर केली. त्या महामंडळांना एकही अध्यक्ष आज पावेतो तुम्हाला मिळालेला नाही.
आणि कसा तुमचा ओबीसीचा डीएनए? तुम्ही आजही ओबीसीच्या मुलांना स्टायपंड देत नाही, स्कॉलरशिप देत नाही, वसतिगृह देत नाही, सारथीची इमारत होत नाही, सारथीला निधी मिळत नाही. मुख्यमंत्री महोदय, कसा तुमचा ओबीसी डीएनए आहे? याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. शरदचंद्रजी पवार असोत की देवेंद्र फडणवीस असोत, की 8-10 दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी दिल्लीत ओबीसीच्या संदर्भात परिषद घेतली. गेली 20 वर्ष आम्ही ओबीसीला समजून घेतलं नाही, ही त्यांनी चूक मान्य केली. पण त्याच राहुल गांधींचे सरदार, वतनदार, जागीरदार या महाराष्ट्रातले जे मनोज जरांगेंना रेड कार्पेट घालून भेटायला जात होते, ज्या मराठवाड्यातल्या 5 खासदारांनी ज्या मनोज जरांगेंना लेखी पाठिंबा दिला, त्यावेळी यांना ओबीसी बद्दल एक शब्द बोलावं असं वाटलं नाही. त्यावेळी पृथ्वीराज बाबा चव्हाणांना ओबीसीचं ही आंतरवलीच्या सराटीच्या शेजारी वडीगोद्रीमध्ये आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला भेट द्यावीशी वाटली नाही. राहुल गांधींना माझं सांगणं आहे, जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राची काँग्रेस या वतनदारांच्या हातून काढून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांच्या हातात देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं समर्थन भेटणार नाही. माझी ही घाई गडबडीनं प्रेस घेण्याचा उद्देश असा आहे की उठसूट प्रत्येक पक्ष आज यात्रा काढतंय, कोण मोर्चा काढतंय, कोण घोषणा करतंय, पण ओबीसीच्या वाट्याला मात्र आज काहीही मिळत नाही. वेगवेगळ्या पक्षामध्ये ओबीसीचे सेल आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत, अनेक आमदार आहेत. कधी नव्हे तो ओबीसीचा टक्का यावर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाढलाय. या सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या बाजूने तुम्ही बोलणार आहात का? बजेटबद्दल तुम्ही बोलणार आहात का? महाज्योतीबद्दल तुम्ही बोलणार आहात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. म्हणून आज ही घाईची आणि तातडीची पत्रकार परिषद आहे. याला जोडूनच मनोज जरांगे यांची ही घोषणा आहे की आम्ही मुंबईमध्ये जाऊ आणि ओबीसी मधूनच आरक्षण घेऊ. आम्ही ते राजकीय आरक्षण ही घेऊ. कधी काळी या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठा बांधवांची आरक्षणाची चळवळ उभी राहिली. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण पाहिजे म्हणता म्हणता कुणब्याच्या माध्यमातून ओबीसी मध्ये बॅकडोअर एंट्री या ओबीसी मध्ये केल्यानंतर आता ते म्हणतायत आम्हाला राजकीय आरक्षण सुद्धा आम्ही घेणार. या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे, जर हा आपला शासनकर्ती जमात असलेला महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये फ्रंटला असणारा मराठा बांधव जर सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ओबीसी मध्ये सामील झाला, देवेंद्र फडणवीस साहेब, राहुल गांधी साहेब, त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब, जर माझा जरांगे पाटलांच्या झुंडशाहीच्या माध्यमातून जर कुणब्यांची लाखो सर्टिफिकेट जर या महाराष्ट्रात वाटली गेली असतील, तर ओबीसीचं आरक्षण कसं वाचलं याचं उत्तर तुम्ही द्या. नाहीतर मंडल यात्रा काढा, नाहीतर डीएनए म्हणा, नाहीतर ओबीसीला नाकारून आम्ही चूक केली असं राहुल गांधींचं वक्तव्य असो. या सगळ्या लोकांना आमचं सांगणं आहे, बाद झालं तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेब मंडल यात्रा काढताय. तुम्ही गेली कित्येक दशक तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये आहात. तुम्हाला निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही आत्मसात केलं, पण गावगाड्यातल्या ओबीसीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही. महाराष्ट्रातल्या ओबीसींचं, 18 पगड जातींचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं अंतकरण जर शरदचंद्रजी पवारांनी समजून घेतलं असतं तर या महाराष्ट्राचा एकमेव नेता या देशाचा पंतप्रधान झाला असता. आम्हाला वाईट वाटतं ना. ओबीसीने कधीही तुम्हाला कारखाना मागितला नाही पवार साहेब, कधीही लोकसभेचं तिकीट नाही मागितलं, कधीही तुमच्या कुठल्या वतनदारीवरती कधी हल्लाबोल केला नाही ओबीसीने कधीही इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड केला नाही. शोषित, वंचित, पीडित, डोंगराच्या कुशीला राहणारी, गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचा काम करणारा ओबीसी मात्र आज देशोधडीला लागलेला दिसून येतो. आणि पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी असो की विरोधक असो, आज मात्र ओबीसीचा यांना कंठ फुटलेला आहे, कळवळा दाटलेला आहे. म्हणून तातडीची ही पत्रकार परिषद आज मी घेतलेली आहे. तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आम्ही संघर्ष यात्रा काढत आहोत. कुणाच्या कितीही यात्रा निघाल्या तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची यात्रा एकच असेल आणि ती आमची यात्रा असेल. आणि त्या यात्रेचा आम्ही सुतोवाच पुढील आठवड्यामध्ये करू.
या महाराष्ट्रामधला सर्वसामान्य ओबीसी, कुठल्याही पक्षाच्या ओबीसी सेलचा माणूस यामध्ये प्रतिनिधित्व अथवा नेतृत्व करायला असणार नाही. जर आलाच तर त्यांनी अगोदर त्यांच्या पक्षाला हा प्रश्न विचारावा की मनोज जरांगेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका तुम्हाला मान्य आहे का, आणि मान्य नसेल तर या ना बसा आमच्या समोर, कशाला मंडल यात्रा तुम्हाला काढावी लागते. एका बाजूला मनोज जरांगेंना फ्युएल पुरवायचं, रसद पुरवायची, आणि दुसऱ्या बाजूला मंडल यात्रा काढायची. हा दोगलापणा आहे, दोगलापणा. प्रश्नच नाही. आजही महाज्योतीला निधी भेटत नाही. गिरगावला आम्ही समुद्रामध्ये उड्या टाकून आंदोलन केलं, त्यानंतर महाज्योतीला पैसे मिळतील अशी आमची अपेक्षा होती, पण तो मिळालेला नाही. डीएनए ओबीसी असेल तर त्यांनी दाखवलं पाहिजे. निवडणुकीला सामोरं जात असताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी 20 महामंडळांची घोषणा केलेली होती प्रत्येक जातीच्या. ते नाभिकांचं केशकल्पी असो, नाथपंथी डवरी गोसावींचा असो, सोनाराचा असो, सुताराचा असो, लोहाराचा असो, 20 महामंडळांची घोषणा केलेली होती. त्या 20 महामंडळांपैकी एकाही महामंडळाचा अध्यक्ष या सत्ताधारी पक्षाला आजपर्यंत मिळालेला नाही. कसा असेल बरं डीएनए? सगळ्यांच्याच विरोधामध्ये सांगतोय आम्ही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, राहुल गांधी विरोधात आणि शरदचंद्रजी पवार यांच्या विरोधामध्ये बोलतोय ना मी. तेच माझ्या पत्रकार परिषदेची सुरुवातच ती आहे. सगळेच. अरे दादा म्हणजे काय? दादा पण तेच करतायत. त्यामुळे दादानी तर मुळात अर्थमंत्री पदावरती असताना महाज्योतीला निधी नाकारून आपली वृत्ती दाखवलेली ना. ते कारखानदारांचे नेते आहेत ते. ही ओबीसींची यात्रा असेल आणि ओबीसींच्या हक्क अधिकाराची यात्रा असेल. गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही उपोषणं केली, आंदोलनं केली. त्यावेळी शरदचंद्रजी पवारांनी आमच्या उपोषणाला भेट द्यायचे नाकारलेलं आहे. कुठला नैतिक अधिकार तुम्हाला भेटला की तुम्ही आज मंडल यात्रा नागपूरमधून काढताय आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगू नका. या देशामध्ये मंडल आयोग लागू व्हायला 1993-94 साल उजडावं लागलं. तुम्ही योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. तुम्ही कधीही ओबीसीचं आरक्षण मिळावं, मंडल आयोग लागू व्हावा म्हणून कुठल्याही राष्ट्रीय व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार कधीही गेलेले नाहीत. मंडल आयोग लागू होण्यासाठी महामानव काशीरामजींचं योगदान आहे, अरुण कांबळेंचं योगदान आहे, बाबा आढावांचं योगदान आहे. मंडल आयोग लागू व्हावा म्हणून बबनराव ढाकणेंचं योगदान आहे, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेंचं योगदान आहे, अण्णासाहेब डांगेंचं योगदान आहे, दिबा पाटलांचं योगदान आहे. मंडल आयोग लागू व्हावा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे, रामविलास पासवानांचं योगदान आहे, त्याचबरोबर शरद यादवांचं योगदान आहे, लालू प्रसाद यादवांचं योगदान आहे. तुम्ही कुठल्या व्यासपीठावर गेला होता? तुम्ही कुठल्या नैतिक आधारावर तुम्ही तीर मारताय, मंडल यात्रा काढताय? तुम्हाला कुणी अधिकार दिला मंडल यात्रा काढण्याचा? शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्राला अर्धसत्य सांगण्याच्या भानगडीत पडू नका. आणि मंडल आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय केलंय? ओबीसींना काय मिळालंय या महाराष्ट्रामध्ये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला राष्ट्रवादीची जे कोणी मंडल यात्रा काढलेली आहे त्या सगळ्या लोकांनी आम्हाला याची उत्तरं दिली पाहिजेत. देशभरामध्ये ज्यावेळी 9 जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोग देशभरामध्ये लागू करावा, हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, 9 जजेसच्या बेंचचे जजमेंट आहे, आणि देशभरामधल्या प्रत्येक स्टेटमध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. महाराष्ट्र काय वेगळा होता का? महाराष्ट्र काय 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 50ला घटना अस्तित्वात आली, 60ला महाराष्ट्रामध्ये कायदेशीर आणि सर्व लोकांना एकत्रित घेऊन मंडल आयोग सदृश्य, कालेल आयोग सदृश्य काही लागू झालं होतं का? आणि त्यामध्ये शरदचंद्रजी पवारांचं काही योगदान होतं का? महाराष्ट्राला अर्धसत्य सांगू नका, खोटी माहिती सांगू नका. शरदचंद्रजी पवार हे खूप मोठे नेते आहेत. शरदचंद्रजी पवारांना माझं सांगणं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 340व कलम इम्प्लिमेंट करू दिलं नाही म्हणून त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. बाबासाहेबांना विरोध कुणी केला होता? त्यानंतर 340व्या कलमाची अंमलबजावणी म्हणून कालेलकर आयोग निर्माण झाला. त्या कालेलकर आयोगाचा रिपोर्ट 10-20 वर्ष बासनात गुंडाळून कुणी ठेवला? मोरारजी भाई देसाई या पंतप्रधानांनी बिंदेश्वरी प्रसाद मंडल म्हणजेच बीपी मंडल या बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीपी मंडल आयोग 1978-79 ला नेमला. 2 वर्षात त्याचा रिपोर्ट आला. तो मंडल आयोग लागू होण्यासाठी 1990 साल उजाडावं लागलं.
त्यावेळी शरदचंद्रजी पवार कुठे होते? त्यावेळी शरदचंद्रजी पवारांचा पक्ष कुठे होता? त्यावेळी यशवंतराव चव्हाण कुठे होते? या प्रश्नांची उत्तर आम्हा ओबीसी बांधवांना पाहिजेत. भाजपनं मंडल आयोगाला विरोध केला, काँग्रेसनं मंडल आयोगाला विरोध केला. फक्त विश्वनाथ प्रताप सिंग यांना सोडलं तर या भारतवर्षामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग, काँग्रेसमधले स्वर्गीय अर्जुन सिंग या माणसांचा अपवाद सोडला आणि डाव्या विचारसरणीमधल्या काही लोकांचा, महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण न करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षानं सुद्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हावा म्हणून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलंय. पण शरदचंद्रजी पवार ना आग्रही राहिले, ना कधी पुढे आले, ना कधी कुठल्या एखाद्या व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार गेले. तसं काही असेल तर मी आजचं सगळं वक्तव्य मागे घ्यायला तयार आहे. मंडल आयोग या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर नॉर्थमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. मंडल आयोग या देशभरामध्ये लागू झाल्यानंतर साऊथमध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. पण मंडल आयोग लागू झाल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एक 50 घराणी आहेत. भाजपची सत्ता गेली की तेच मंत्रिमंडळात असतात. काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली की तेच मंत्रिमंडळात असतात. ओबीसी मात्र जिथल्या तिथं आहे. ओबीसीचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत. ओबीसीच्या मुलांना एकही वसतिगृह मिळत नाही. ओबीसीच्या मुलांना एकही सुविधा मिळत नाही. त्यांना 1% पलीकडे आजपर्यंत महाराष्ट्राच्या बजेटरी तरतुदीमध्ये तरतूद होऊ शकलेली नाही. पक्ष काढायची भूमिका या महाराष्ट्रातली परिस्थिती, या महाराष्ट्रातली जनता, या महाराष्ट्रातला ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चित हा व्हॅक्यूम भरून काढला जाईल. मी तेवढा मोठा आहे की नाही मला माहिती नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून सत्ताधारी ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. मंत्रिमंडळातले ओबीसीचे मंत्री ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. पण विरोधी पक्षातले ना रोहित पवार बोलायला तयार आहेत, ना शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे बोलायला तयार आहेत, ना काँग्रेसचे कुठले महाराष्ट्रातले नेते बोलायला तयार आहेत. अरे त्या गिरगावच्या समुद्रामध्ये आम्ही उड्या घेतल्या, अधिवेशन चालू होतं, त्याच वेळी कारखानदारांचा नेता, वतनदारांचा नेता अजितदादा पवार आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना पुरवणी मागण्यामध्ये 2000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत होता. पण ओबीसीच्या पोरांना, पीएचडीच्या पोरांना नोंदणी दिनांकापासून स्टायपंड नाकारत होता. त्यावेळी ना विरोधक बोलले ना सत्ताधारी बोलले. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या तोंडांना पानं पुसण्याचा प्रोग्राम चालू आहे. काय फडणवीसांचं? फडणवीस साहेबांना मी हे बघा, फडणवीस साहेबांना मी पुढच्या 15 दिवसाचा अल्टिमेटम देईन. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये महाज्योतीला तुम्ही निधी द्या. जे अलीकडच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही म्हणून जाहीर करा. ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी जाहीर करा. सारथीची बिल्डिंग पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होते तर महाज्योतीची बिल्डिंग उभी राहीपर्यंत त्या सारथीच्या बिल्डिंग मधले 2 मजले सारथीला द्या. महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड द्या. या गोष्टी तर या येऊ घातलेल्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जर जाहीर केली. ज्या पद्धतीने अजितदादा पवारांनी स्वतःच्या जातीची सारथी आणि सारथीचं पालकत्व स्वतःकडे घेतलं, 1000 कोटीचा निधी वर्ग केला. देवेंद्र फडणवीस साहेब, जर ओबीसी तुमचा डीएनए असेल तर महाज्योतीचं पालकत्व तुमच्याकडे घ्या ना. अडचण काय आहे तुम्हाला? डीएनए ओबीसीचा आहे ना तुमचा. यावर फडणवीस साहेबांनी आम्हाला येऊ घातलेल्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये उत्तर दिलं पाहिजे. नाहीतर ओबीसीच्या बाजूनं ओबीसी निश्चित पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपली निर्णायक भूमिका निसेन्स व्हॅल्यू इथल्या राजकारण्यांना दाखवून देईल. 15 दिवसामध्ये ओबीसीच्या हितावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. अजितदादा पवारांनी अर्थमंत्री म्हणून ज्या तत्परतेनं कारखान्यांना निधी दिला, ज्या तत्परतेनं इतर लोकांना निधी दिला, त्याच तत्परतेनं महाज्योतीला निधी देण्यात यावा. अन्यथा ओबीसी येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीकडे पॉकेट आहेत.
ओबीसीकडे पंचायत राज, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आपल्या माणसाला मतदान करण्याचा निर्णय निश्चित ओबीसी घेतील. मी आता इथं बसल्यापासून देवेंद्र फडणवीस कोणाचे आहेत? भाजपचेच आहेत ना. मी आतापर्यंत किमान 4 ते 5 वेळा त्यांना सवाल प्रश्न विचारलेले आहेत. वेळ पडली, त्यांनी नाही आमच्या मागण्या मान्य केल्या तर भाजपच्या विरोधामध्ये आम्ही निर्णय घेऊ. त्यामुळं जनता सार्वभौम आहे. महाराष्ट्रात 50%हून जास्त ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती आहेत. शरदचंद्रजी पवारांना थोड्या उशिरा का होईना पण ओबीसीच्या मताचा कुठेतरी काहीतरी झळ बसली म्हणूनच आज त्यांनी मंडल यात्रा सुरू केली ना. काय हेतोय मंडल यात्रेचा? बरं, देवेंद्र फडणवीस साहेब ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये गेले, कोणती घोषणा केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी? मी ओबीसी महासंघाच्या व्यासपीठावर गेल्या कित्येक वर्षापासून जातोय म्हणून चालणार आहे का? नाही चालणार. ओबीसीच्या पोरांना, ओबीसीच्या योजनांना, ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष नेमा फडणवीस साहेब. या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ओबीसींची आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, त्याचबरोबर महानगरपालिका, नगर परिषदामध्ये ओबीसी आपल्या ओबीसी बांधवांना आपल्या सदसद विवेक बुद्धीप्रमाणे मतदान करेल. ओबीसीची माणसं ते कसा आला त्यांनी कधीतरी पुढे येऊन सांगावं. भाषणामध्ये सांगितलं त्यांची राजकीय, हे बघा ते पक्ष, ते त्या पक्ष, असं म्हणणं नाही माझं. माझं म्हणणं एकच आहे, एकच योगायोग आहे फक्त. मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते. नाही, नेते मान्य करतात तो त्यांना प्रश्न विचारा. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी काय सांगतोय, मी माझं मत मांडतोय. छगन भुजबळ साहेब खरं बोलतायत का खोटं बोलतायत हा प्रश्न भुजबळ साहेबांना विचारा. मंडल आयोग देशभरामध्ये लागू होत होता त्यावेळी योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार होते. याच्या पलीकडं ना शरदचंद्रजी पवार कुठल्या ओबीसीच्या या व्यासपीठावर गेलेले आहेत. ज्यावेळी 9 जजेसच्या खंडपीठासमोर सुनावणी चालली, हेअरिंग चालली, त्यावेळी लालू प्रसाद वगैरे, जेठमलानी वगैरे ही सगळी मंडळी लढत होती कोर्टामध्ये. त्यावेळी शरदचंद्रजी पवार मेन स्ट्रीमच्या राजकारणात होते. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती? शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं अथवा भुजबळ साहेबांनी पुढे येऊन सांगावं. काय हे बघा, मंडळ, हे बघा, प्रतियात्रा इथं सगळ्यांनी मंडल यात्रा काढाव्यात, पण मंडल आयोग कशासाठी का? आम्ही येऊ घातलेल्या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका सुरू आहेत. आम्ही येऊ घातलेल्या 4-5 दिवसामध्ये ओबीसीच्या संघर्ष यात्रेची आम्ही घोषणा करणार आहोत. आम्ही साधारणपणे आतापर्यंत आम्ही अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की मातृतीर्थ सिंदखेड राजा मा जिजाऊंच्या जन्मस्थळापासून आम्ही ही यात्रा सुरुवात करत आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये ती 12 जिल्ह्यामध्ये जाईल आणि साधारणपणे 1162 किलोमीटरचा रोड मॅप आमचा तयार आहे. अनेक आमदार ओबीसीच्या नावाने तुम्ही त्याच्यानंतर मोठी प्रेस घेतली, सगळे ओबीसीचे आमदार एवढे निवडून आले म्हटलं, ते तिथे गेले की सगळे विसरले. त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत परत जनता सार्वभौम आहे ना. ओबीसी नावावर निवडून आलेली आमदार मंडळी हिंदुत्वाचं जाणव घालून फिरतात, त्यांचं काय करणार? त्यांचा निषेध व्यक्त करतो मी इथं. ओबीसीच्या प्रश्नावर एकही ओबीसीचा मंत्री त्यांचा निषेध व्यक्त करतोय. कार्यकर्ता मी दुसरं काय करू शकतो? जेवढे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी मंत्री आहेत, तोंडाची कुलप बाजूला काढा, नाहीतर तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये ओबीसी हे प्रश्न विचारल्या वाचून राहणार नाही. म्हण, हे बघा, अघटित घडली वार्ता आणि लांडगं निघालं तीर्था. अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी? काय आयोगाशी? मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध? घरामध्ये सुप्रियाताई खासदार, स्वतः खासदार, नेते. जितेंद्र आव्हाड कधी ओबीसीच्या आंदोलनात दिसले का तुम्हाला महाराष्ट्राच्या?
अरे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जितेंद्र आव्हाड कधी जरांगे पाटलांना कधी बोलायला गेले का? तो संतोष बांगर कावड यात्रा करतो, शिंदेना घेऊन फिरतो, हिंदुत्व करतो, ओबीसी जो निवडून आलेला त्या निषेध करणार का? निषेध, सत्ताधाऱ्यांचा निषेध. तुम्ही विरोधकांचा निषेध करताय, सत्ताधाऱ्यांचा निषेध करताय. म्हणजे काय? आरक्षणाचं योगेश टिळक हे बघा, ज्या हे बघा आमच्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये आमची भूमिका ज्यांना मान्य आहे त्यांनी सामील व्हावं. निषेध निषेध निषेध. कोण? जन्मानं नाही, असं नाही. जन्मानं ओबीसी असून चालणार नाही. ओबीसीची भूमिका घेणारा ओबीसी. ओबीसी मध्ये जन्माला आला आणि ओबीसी माणूस आहे म्हणून मंत्रिमंडळात आहे. एक तर तुम्ही समाजाचा, ओबीसीच्या मतांचा उपयोग स्वतःच्या राजकारणासाठी करून घेणार, स्वतःच्या मंत्रिमंडळातल्या पदाविषयी तुम्ही करून घेणार. लाभार्थी तुम्ही आणि लढायला आम्ही. हे चालणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये. आम्हाला वाईट वाटतंय. मला नाही विसरलं, आमच्या ओबीसी बांधवांना विसरलंय. हो निश्चित. आज खूप वाईट वाटतंय की ज्या भाजपला आणि ज्या माहितीला आपण मतदान करायला सांगितलं, हो, ही जी भूमिका घेतली होती त्याचा मला आज खेद वाटतोय. त्याची आम्हाला आमचा शत्रू एवढा अकराळ विकराळ समोरचा होता आणि त्यावेळी ही भूमिका घेण्यामागचं कारण असं होतं. तुमचा प्रश्न रास्तय, उत्तर देतोय. उत्तर नाही, माफी मागायचा सवाल कुठे येतोय? मी सत्तेमध्ये नाही, मी एक आंदोलक आहे. 15 दिवसानंतर भाजपनं ह्या ज्या ओबीसीच्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य केल्या नाहीत, तर ओबीसी बांधवांची माफी मागून ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी, काँग्रेसच्या विरोधी, पवारांच्या विरोधी, राष्ट्रवादीच्या विरोधी, शिवसेनेच्या विरोधी, सगळ्यांच्या विरोधी. नॉर्थमध्ये ओबीसीची चळवळ जी चालू आहे, साऊथ मध्ये जी ओबीसीची चळवळ चालू आहे, ती नव्यानं या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ उभी राहील. भाजप वगैरे आमचा डीएनए. जर आमचे प्रश्न येऊ घातलेल्या 15 दिवसात जर हे प्रश्न नाही मंजूर केले, कोण फडणवीस, कुठली भाजपा आणि कुठले ओबीसीचे मंत्री, आम्ही त्यांना देणं घेणं लागत नाही. हे ओबीसीचे मंत्री जर बोलणार नसतील तर त्यांना त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना त्यांचा जाब विचारू. या सत्ताधारी पक्षाला फक्त 15 दिवसाचा अल्टिमेटम. निर्णय चुकला नाही, 15 दिवसाची वेळ आम्ही सत्ताधाऱ्यांना देतोय. ठीक आहे ना? नाही झाल्या तर भाजप विरोधी आम्ही भूमिका घेऊ. आज शरदचंद्रजी पवारांच्या विरोधात अजितदादा पवार सत्तेतच आहेत ना. गेल्या महिन्याभरापासून आम्ही अजितदादा पवारांच्या विरोधात बोलतोय की जे अर्थमंत्री आहेत, ज्यांच्याकडे वित्त व नियोजन खातं आहे, ते सारथीला एक न्याय देतात आणि महाज्योतीला एक न्याय देतात. या आंदोलनानंतर हे सरकार निर्माण झाल्यानंतर मी ओबीसी बहुजन कल्याण मंत्र्यांना भेटलोय, अनेक ओबीसीच्या मंत्र्यांना भेटलोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केलाय, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मला भेटीचा वेळ दिलेला नाही. 15 दिवसानंतर मी हे चुकलं का नाही चुकलं ते मी सांगेन तुम्हाला. मी मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट आतापर्यंत 3 ते 4 वेळा वेळ मागितला. त्यानंतर मी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर केस दाखल झाली. परवा आमच्यावरती डीबी मार्ग पोलीस स्टेशनला मुंबईला आमचं हिअरिंग झालं, सुनावणी झाली. त्यामुळं ज्या भावनेने आम्ही महायुतीच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला होता त्याचा आज रोजी आम्हाला खेद वाटतोय. 15 दिवसानंतर मात्र या सत्ताधारी वर्गाने जर ओबीसीच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही या सत्ताधारी वर्गाचा निषेध व्यक्त करू आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनजागरण यात्रा काढू. निश्चित टाळतायत अशी माझी आज रोजीची भावना आहे. ते त्यांनाच विचारा, मी नाही सांगू शकणार. सगळेच नेते टाळतायत असं माझं म्हणणं आहे. लढायला आम्ही होतो. नाही, महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ओबीसींना गंडवलेलं आहे. विधान परिषद वगैरे सोडा हो. अर्ध्या लोक काय किरकोळ महाराष्ट्राची सत्ता विधान परिषद अशी मागणी तुम्ही केली नव्हती का?
हे बघा तुम्ही मला विधान परिषद द्या अशी मागणी तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे केली होती का नव्हती? मी कधीही मागणी अशी अधिकृत कुठल्याही नेत्याकडे कुठल्याही मुख्यमंत्र्याकडे कुठल्याही सत्ताधाऱ्याकडे केलेली नाही. पत्रकार परिषद तुम्ही बोलला मी माझ्या ओबीसी बांधवांना एस्पिरेशन म्हणून बोलू शकतो ना की आम्ही या सत्तेला मुख्यमंत्री ओबीसीचा करायचा आहे. तुम्ही काय बोलता विधान परिषदेचं? अर्ध्या लोकसंख्येला न्याय तुम्ही परिषद कुणी सांगितलं तुम्हाला असला हा न्याय? तुमच्यातले अनेक नेते गेले की जाऊ देत ना, त्यांना शुभेच्छा आहेत ना, पण ओबीसीच्या प्रश्नावर बोला. नाही बोलत त्याच्यात. नाही बोलत तर ओबीसी जागा आहे, ओबीसी सुशिक्षित आहेत, पोरांना कळायला लागलंय. हिंदू समाजासाठी लढायला लागले. त्यांना लखलाभ असो त्यांचं ते विचारधारा. शिक्षण विरोधात. अजिबात नाही. ओबीसी बांधवांच्या प्रश्नाच्या बाजूने जे बोलणार नाहीत त्यांना आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये धडा शिकू.